दुसरा अध्याय मौलीने पादोदकाची सांगितलेली आहे. पादोदक म्हणजे काय? गुरुतीर्थ आपण असं म्हणतो. आता गुरुतीर्थ म्हटल्यानंतर नित्य नियमानं या श्रावण महिन्यातलं अनुष्ठानमध्ये सकाळची पूजेमध्ये जे कोणी आहात तुम्हाला तीर्थप्रसाद माहिती झालेली आहे. किती लोकांना माहिती नाही? माहिती नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना माहिती आहे. मग तीर्थप्रसाद माहिती आहे तर कसा घेतला पाहिजे, तीर्थप्रसादाचे महत्व कसं आहे ते मात्र दुसऱ्या अध्यायामध्ये मौलीने सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्याला त्यांनी पादोदक असं म्हटलेली आहे. म्हणजे गुरुचं पायाचं तीर्थ, तो दोन्ही अंगुष्ठातून तयार होणारा तीर्थ हे भवसागर तारणारा तीर्थ आहे. मग हे तीर्थ काय आहे तर आपल्या कुणाला काही बंधनात अडकणारा नाही, त्या बंधनात मुक्त करणारा तो तीर्थ आहे. म्हणून पादोदक आपल्याला घेत असताना सुद्धा तेवढ्याच पद्धतीने घेतलं पाहिजे. मग पादोदक घेत असताना पादोदक करण्याच्या पद्धती मौलीने सांगितलेल्या आहेत. पादोदक कसं करतात? सकाळच्या वेळामध्ये पादपूजा करणारे जे काही दाम्पत्य आहेत, तुम्ही सगळेजण थांबलं होतं ना. पादोदक